आपण आधीच्या भागात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रम, त्यांचा भक्तिमार्ग, त्यांचा आध्यात्मक मार्ग याविषयी संतोषगिरी महाराजांकडनं अनेक गोष्टींविषयी जाणून घेतलं. आजही आपल्याला काही मुद्द्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. आपण गप्पा मारतो आहोत संतोषगिरी महाराजांशी. महाराजांकडे आपण येणार आहोत, परंपरेकडे आणि तुमच्या प्रवाहाकडे पण मला खरं तर यायचं आहे. पण आता या निमित्ताने मला असं विचारायचं आहे की आपला जो आश्रम आहे आत्ता, तो मुळातच तपोवनाच्या अशा अत्यंत मध्यभागी आलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवती सगळं आपलं कुंभमेळ्याचं सगळं साधुग्राम आणि ते वसतं सगळं तिथे. जिथून आपली शाही मिरवणूक निघते तिथेच आपलं प्रवेशद्वार आहे. या सगळ्या परंपरेशी आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की आपल्याकडे वैष्णव परंपरेचे सगळे साधू असतात जे तपोवनात असतात. आपलं आहे ते शिव परंपरेचं आहे, शैव परंपरेचं. या सगळ्या परंपरेशी आपली काय सांगड आहे आणि नेमकं कुंभमेळ्यात मग आश्रमाचं सगळं आपलं येणाऱ्या भाविकांसाठी आपलं काय सगळं चालतं कार्य? राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मुळात वारकरी समाजाचे म्हणजे मुळात वैष्णव आहे. जनार्दन स्वामी असं म्हणतात की महादेव वैष्णव मोठा, म्हणजे भगवान शंकरच वैष्णव आहे. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे मच्छिंद्रनाथ हे भगवान विष्णू आहे आणि भगवान शंकर आदिनाथ म्हणजे शंकर आहे. हे दोघं संघच आहे. जसं पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आणि म्हणून शैव वैष्णव हे आपल्यामध्ये वाद आहे, देवामध्ये नाही. शिवरामा नाही भेद, दोन्ही देव इथे सिद्ध. मग हे हरिहराचं ऐक्य म्हणजे जनार्दन स्वामीचा अवतार आहे. म्हणजे जनार्दन स्वामीचा जो अवतार आहे ते भगवान शंकर बी आहे, भगवान विष्णू पण आहे. पण संत रूपाने आपल्यामध्ये आले तर मग त्यांनी अगोदर वारकरी संप्रदायाचा अनुग्रह घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्यानंतर कुंभमेळ्यामधून नागाबाबा, श्री नागाबाबा गोरखजेती म्हणून नागाबाबा म्हणून अंदरसुल्ला ते तपश्चर्या करत होते. तर त्या तपश्चर्या करत असताना त्यांना ही मौनगिरी नावाची दीक्षा दिली, म्हणजे शैव संप्रदायाची दीक्षा दिली. म्हणजे जुना आखाडा जे शंभू जुना आखाडा, असे अनेक आखाडे, पण मेन आखाडा जो आहे तो दशनाम शंभू आखाडा, म्हणजे त्र्यंबकेश्वर संन्यासी नागामध्ये. तर त्या संन्यासी नागा आखाड्याचे म्हणजे जनार्दन स्वामी, आणि म्हणून त्यांनी त्र्यंबकला सुद्धा आश्रम केला. आणि जनार्दन स्वामी संप्रदायाचे असल्यामुळे वैष्णव म्हणजे भगवान श्रीरामांचे म्हणजे या संप्रदायाचे असल्यामुळे इथं पण तपोवनात एकमेव या जगामध्ये एकमेव साधू असे एक हरिहराचं ऐक्य म्हणजे जनार्दन स्वामी. आम्ही नेहमी सांगतो स्वामी जनार्दन हरिहर अमुचा, स्वामी जनार्दन हरिहर अमुचा. हरी आणि हर एकमेव असं दर्शन जनार्दन स्वामीचं होतं. म्हणून जेव्हा जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी आश्रम करून आलेल्या साधूंची सगळी व्यवस्था जनार्दन स्वामी पाहायचे. आणि तपोवनातसुद्धा आश्रम करून जेवढे वैष्णव आहे त्यांनासुद्धा आज तर जवळजवळ आमचा हा 4था कुंभमेळा आहे. अगदी बालपणापासून आमच्या वयाच्या 13 वर्षापासून जनार्दन स्वामी आम्ही बघतो, त्यांच्या सान्निध्यात राहतो. परत घरी जायचं काही काम नव्हतं, जनार्दन स्वामीच घेऊन आले. आणि मग ते कुंभमेळा बघितलेला आहे. तर जनार्दन स्वामी दोन्हीला मानायचे म्हणजे, आणि जनार्दन स्वामीला सगळे साधू मानतात. प्रत्येक जेवढे आखाडे, जेवढे वैष्णव आहे, जेवढे शैव आहे, सगळी साधू मंडळी आश्रमात येतात, बाबाजींचं दर्शन घेतात, 3 दिवस राहतात, बाबाजींचं प्रसाद घेतात, भोजन प्रसादी घेतात, त्यांना दक्षिणा वगैरे ते वस्त्र दक्षिणा देऊन ते करतात. अशा पद्धतीनं शैव आणि वैष्णवाची म्हणजे सांगड जनार्दन स्वामींनी घातली. एकमेव असं उदाहरण आहे. आणि अजून माझं असं म्हणणं होतं की कुंभमेळ्याच्या काळात एक मोठं अन्नछत्र आम्ही गेल्या कुंभमेळ्यात तेव्हाही म्हणजे आता आम्ही काय अलीकडचेच कुंभमेळे पाहणारे आमची पिढी आहे, तेव्हा ते अन्नछत्र अन्नदान आपल्या आश्रमातनं अखंड सुरू होतं आणि ते तिथेच सुरू होतं. फार काही ठिकाणी आपल्याला साधुग्राममध्ये ते बघायला नाही मिळालं. तर ती काय आपली परंपरा आहे त्याविषयी काय सांगाल?
ती अशी परंपरा आहे, जनार्दन स्वामीला अन्नदान फार आवडतं. तर भगवान शंकर हे भोला भंडारी म्हणतो आपण, तर त्यांचा अवतारच भोला भंडारी, म्हणजे सगळं भंडार भरं आहे. त्यामुळे जनार्दन स्वामींना आदिवासी भागामधून जी भक्त झाली, ते जवळजवळ दरवर्षी 100 पोती 100 क्विंटल तांदूळ ती मंडळी देतात. आणि जालना भागामधली जी भक्त मंडळी जवळजवळ 1500 धान्याची पोते म्हणजे बाबांना देतात, न सांगता जमा करून देतात अगदी. कारण कुंभमेळ्याला कोणत्या वेशामध्ये कोणता साधू येईल, ना जाने की स्वरूप में नारायण मिले जाय. आणि म्हणून ही भावना लोकांना सांगितली जनार्दन स्वामींनी, कोणत्या वेशात कोण येईल त्यांची सेवा करायची आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने. आणि ती मंडळी मग लुंगी लावून बनेल घालून ते सगळं घेऊन आणि गोरगरीब आपण सर्वसामान्याकडून हे अन्नदान आलेलं असतं. आणि म्हणून बाबांचे तिथं कमी नाही काही, म्हणजे कधी गेलं ना जनार्दन स्वामीकडे कधी कमी नाही, कारण भोले का भंडार आहे, भरा राहतं हमेशा केले. अशा पद्धतीनं प्रत्येक आश्रमात बाबाजींच्या अन्नदान चालतं, जिथं जिथं विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि आता नाशिक कुंभमेळा होईपर्यंत जरी पर्वणी संपली, लोक जातात, तरी बाबाजींच्या आश्रमात लोक येणार, जेवणार, थांबणार आणि तो आनंद घेणार. भागवत कथा करतं, कोणी भागवत कथा करतं, कोणी रामकथा करतं, कोणी यज्ञ करतं. अशा पद्धतीने खूप आनंद घेतात. आम्ही तर ते आता चौथा कुंभमेळा सांगितलं ना, अन्नदानाला महत्त्व, अन्नदानात यश जनार्दन स्वामींना. आणि म्हणून कुठून बी काय अन्नदान येईल, म्हणजे कुठून रायसन येईल, कुठून काय येईल, त्यालाचे डबे कोण गाडी भरून पाठवून देईल, कोणी काय. अन्नदान अहोरात्र चालतं बाबाजींचं. म्हणजे अन्नदानामध्ये जनार्दन स्वामींचा कोणी हात धरू शकत नाही, त्यांचं अन्नदान फार शट. आणि म्हणून कोणतेही मंडळी तुम्ही बघितलं असाल तर त्याचे फोटो आहे मागच्या कुंभमेळ्याचे. अन्नदान क्षेत्रामध्ये कशी साधू मंडळी येतात, शैवबी वैष्णवबी डिपार्टमेंट बी सगळे शासनाची सर्व मंडळी, सगळी मंडळी येऊन मस्तपैकी अन्नदान भोजन तो, कारण तो प्रसाद जो आहे तो महापुरुषांचा आहे, सत्पुरुषांचा आहे. आता एक साधू आले होते कुंभमेळ्याला, तर आम्हाला ते माहीत नाही, म्हणे हमको भोजन करणे काय. तो भोजन करणे काय, तर आम्ही थोडं वाढलं, त्यांनी अशी पत्तरवाळी वगैरे टाकली, और देव पत्तल द्या, और एक म्हणजे अजून एक पत्तरवाळी द्या, अजून एक पत्तर. म्हणजे एवढ्या काय आला पत्तरवाळी, आपल्याला ते आश्चर्य वाटलं. पण त्यांनी सांगितलं डालो तो हम जो काही ते डालो, बुंदीवाडी मसाले भात वाढला, पोळी भाजी ती वाढला, और डालो और डालो और डालो. आता बाकीची मंडळी पाहतच राहिली, पण त्यांनी ते सगळं घेतलं आणि तेवढं पूर्ण खाल्ल्यानंतर सीताराम अशी गर्जना दिली. आणि मग सांगितलं, बाबाजी हम किसी की अन्नदान के क्षेत्र में नहीं खाता, जहाँ सत्पुरुष रहता है, जिनकी वाणी सत्य है, जो सत्पुरुष है वो म्हणजे जनार्दन स्वामीचं जे आहे ना, स्वतः कष्ट करायचे, म्हणजे असं इकडचं तिकडचं नाही, स्वतः कष्ट करून जमिनीची सेवा करायची, शेतीची मशागत करून त्याला भात काढायचे. त्र्यंबकेश्वरला भाताची शेती केली जनार्दन स्वामींनी, आणि त्या भाताची शेती करून स्वतः कमवून ते म्हणे ऐशी जे सत्पुरुष आहे हे 100 वर्षांनी येतं म्हणे, अशा सत्पुरुषाच्या तिथं अन्न खाल्लेलं आम्हाला म्हणजे आवडतं म्हणे. म्हणे आता 4 दिन हो गए, म्हणजे 4 दिवस झाले म्हणे माझा प्रवास होता, काही खाल्लं नव्हतं म्हणून एवढं खाल्लं म्हणे. आता 4 दिवस आता मी दर्शन घेतलं, अन्नदान म्हणजे भोजन केलं, अशा महापुरुषाचं दर्शन झालं. आता 4 दिवस मला घोर नाही, 4 दिवस मला आता खायचं काम नाही. म्हणजे असे बी महापुरुष येतात. एक भोपळे बाबा म्हणून एक फलारी बाबा होऊन गेले, तिथं आले, थांब फलारी आहे. तर मग आम्ही फळं वगैरे दिले. ते म्हणे और हे कद्दू नाही का, म्हणजे भोपळे नाही का, भोपळे दिले. कारले नाही का, म्हणजे कारले दिले. मिरच्या नाही का, म्हणजे मिरच्या पण दिल्या. म्हणजे भाजीपाला हे नाही का, फळं दिले, कारले दिले. मिरची खाताना बी तसा चेहरा आनंदी, भोपळा खाताना बी किती कडू आहे ते, कारले किती कडू आहे, हे सगळं खाताना त्याच्या ते बरं शरीर असं. आणि एवढं खातानासुद्धा म्हणजे एवढं फलार करायचा तो 10 लिटरचा डब्बा होता तो,
म्हणजे कमंडलू होता तेवढं पाणी प्यायचं होतं. आपण आश्चर्य करायचं एवढं कसं आहे. मग अगस्त्य ऋषी हे फार भोजन करायचे. म्हणजे एखाद्या अगस्त्य रूपाने ते असे खूप महापुरुष, म्हणजे असे खूप उदाहरण आहे. थोडक्यात तुम्हाला सांगितलं बा, असे महापुरुष येऊन जनार्दन स्वामींच्या आश्रमात येऊन भोजन करता आणि पूर्ण आशीर्वाद देता की या भंडार भरे रे, या अन्नदान चालू रे, म्हणजे इथं अन्नदान चालू. असे मोठे महापुरुष येऊन ते कोणत्या रूपात. सद्गुरू गणेश बाबा होते, त्यांनी महालक्ष्मी या आश्रमात केला. त्यांनी बी खूप मोठा आशीर्वाद दिला का इथं काहीच कमी पडणार नाही. इथं मेन आलं ना आश्रमात जनार्दन स्वामी तपोवनात आश्रम खूप की आतासुद्धा 10,000 लोक ॲट ए टाईम त्यांची राहण्याची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था आपल्या तपोवन आश्रमात केलेली. आता येऊन पाहू शकता तुम्ही. मागच्या कुंभमेळ्याचे सुद्धा अन्नदानाचे फोटो वगैरे आहे, किंवा खूप अन्नदान सगळी मंडळी येऊन खूप आनंदी होतात. त्यांना वस्त्र, त्यांना दक्षिणा देऊन, आणि भाविक पण देतात, मोठे दानशूर मंडळी पण देतात, आणि त्यातून बाबांचं हे सगळं कार्य अहोरात्र चालू आहे. किती छान आहे. म्हणजे आपलंच नाही तर आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाचं जगणं समृद्ध कसं होईल त्याचा हा एक आध्यात्मिक प्रवाह आहे. मला असं विचारायचं आहे की या सगळ्या परंपरेशी, या सगळ्या प्रवाहाशी तुम्ही कसे जोडला गेलात? तुमचं बालपण कसं होतं? तुमचं कुटुंब कुठे? असं एक क्युरिओसिटी असते की तिथपासून साधू संत महंतांपर्यंत जो प्रवास असतो तो खूप ती साधनं असते, तपश्चर्या असते. तुमचा प्रवास कसा होता? आमची जन्मभूमी मराठवाड्यातली. लहानपणापासूनच आमचे वडील भक्तिमार्गात पोथी वगैरे वाचायचे, आणि धार्मिक घर असल्यामुळे हे ते आमच्या जन्मभूमीला जनार्दन स्वामींचं प्रवचनाला यायचे. फेरी असायची त्र्यंबकेश्वरला जाताना, प्रवचन असे गावोगावी प्रवचन करायचे. आणि आम्ही चौथीला असताना, शाळेत असताना तर लगेच बघितलं दुपारी पूजा होती त्यांची, फलार कोणाला स्पर्श करायचा नाही. ते पूजा वगैरे झाल्यानंतर असे पालखीमध्ये बसले होते. तपश्चर्याने जनार्दन स्वामींचे अपंग झाले होते म्हणून त्यांना पालखीमध्ये बसवले जायचं. आणि ती पूजा वगैरे झाली आणि पालखीचा कोणा देखत बाबा फलार करायचे नाही, कोणा देखत पाणी घ्यायचे नाही. म्हणजे खूप शुद्ध आचार, म्हणजे पाहायलाच भेटणार नाही असा आचार. आणि आम्ही छोटीशी चड्डी, छोटंसं शर्ट, चौथीमध्ये तेव्हा 1982 चौथीला ते आल्यानंतर लगे बघितल्यानंतर म्हणे इकडे की डायरेक्ट आलिंगन दिलं आणि म्हणे चल सांगा. आणि तेव्हापासून घेऊन आले तर आतापर्यंत घरी जायचं काही प्रश्न नाही. ते तर धार्मिकता ते. आणि मग स्वामीजी संगच राहायचं. मग प्रत्येक कुंभाला आणि त्यांची सेवा, त्यांचं सानिध्य, त्यांचं प्रवचन. आणि मग ते म्हणायचे उठ भजन म्हण, कधी म्हणायचे कर कीर्तन. मग आम्ही त्यांना सांगायचं आळंदीला जावं लागेल शिकायला, शिकायची गरज नाही, तयार आहे, तू फक्त म्हण. म्हणजे त्यांच्या असे महापुरुष होते, त्यांच्या शब्दात किती ताकद होती. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. असे महापुरुष नुसतं म्हणलं का लगेच इकडं भजन सुरू केलं आणि कीर्तन हे ते सगळं. आणि मग संन्यास जनार्दन स्वामींनी दिला. त्यानंतर संन्यास वगैरे अगोदरच म्हणजे महानिर्वाणाच्या अगोदरच संन्यास दिला. जनार्दन स्वामींनी सगळे जेवढे 13 संन्यासी जवळजवळ जनार्दन स्वामींच्या वेळेस, तर त्या सगळ्या महात्म्याला संन्यास दिला. आम्ही तर विद्यार्थीच होतो. त्यांना पुढं माहिती होतं की हे फार मोठं कार्य करतील म्हणून, बाबाजीचा भक्तीचा प्रचार आणि प्रसार करतील म्हणून. त्यांनी तेव्हाच आशीर्वाद देऊन, दीक्षा देऊन, आणि तेव्हापासून म्हणजे इकडंच घरी जायचं काय प्रश्न नाही. म्हणून लहानपणापासून आपल्या धर्मग्रंथाचं वाचन, संतांचं प्रवचन, सत्संग आणि 3 अनुष्ठान नाही का, अनुष्ठान सकाळ दुपार संध्याकाळ, मग त्यांची जी आचार प्रणाली ती आम्ही स्वीकारली. आतापर्यंत जवळजवळ 36-37 वर्ष झाले फलार आहे. आम्हाला कुठल्या प्रकारचं अन्न वगैरे चालत नाही. परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा यांनी हे सुद्धा फलारी आहे. त्यांचीच परंपरा. दररोज त्रिकाल स्नान, फलार, शुद्ध सातत्व राखायचं. कोणत्या स्त्रियांना मुलींना स्पर्श नाही. भजन कीर्तन आपल्या साधनेतच राहायचं.
कुठं आपलं धर्माचं काम असेल, प्रबोधन असेल, त्यावेळेस जायचं, प्रवचन करायचं. कीर्तनाचा कार्यक्रम असेल तर कीर्तन करायचं, किती लांब असो. त्या फेट सुरगाणा भागामध्ये आम्ही पिंजून काढलं गावानं गाव कीर्तन. आज त्या समाजमध्ये शिकार करणारी मंडळी शाकाहारी झाली. आज खूप सुंदर मस्तपैकी अशा पद्धतीनं अध्यात्माचा प्रवास आतापर्यंत चालू आहे. आणि सेवेचं व्रत आहे का, तुझी सेवा करीन मनोभावे, म्हणजे अहोरात्र त्यांची सेवा करायची. आता समाधीची पूजा, बाबांची पूजा, त्यांची सेवा करायची, सत्कार्य करायचं, धर्मकार्य करायचं, आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार. प्रत्येक जीवानं देशाची, धर्माची आणि आपल्या देवाची पूजा केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. अशा पद्धतीनं हा आयुष्यक्रम चालू आहे, आपला परमार्थाची वाटचाल चालू आहे. किती किती छान आहे. म्हणजे इतक्या लहान वयात तुम्ही घर सोडून आलेला आहात. आता शाळेतही मुलं लवकर जात नाही इतक्या लहान वयात. तर मला त्याकडेच यायचं आहे की या सगळ्या परंपरेमध्ये मुलांचा आणि विशेषतः तरुणांचा खूप ओढा आपल्या आश्रमाकडे असतो आणि खूप दिसतात, त्यांच्या हातात कडं असतं आणि ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. तर काय असं आहे की तरुणांचा इतका ओढा आपल्या या भक्ती मार्गाकडे जातो आहे? जनार्दन स्वामींची कृपाच अशी आहे का तरुण आणि तरुण मंडळी, त्यांना बाबाजी नेहमी सांगते, आपल्या गुरुकुलात आमचं शिक्षण झालं वेरूळला, जनार्दन स्वामीचं गुरुकुल आहे. तिथं 10वीपर्यंत, नंतर पंचवटीमध्ये आमचं 12वी कॉमर्सपर्यंत झालं शिक्षण. हां, जनार्दन परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज ग्रॅज्युएट आहे, मराठवाडा विद्यापीठात त्यांचं BCom झालं आहे पूर्वीचं. हां, तर ते असे तिचे संस्कार असल्यामुळे तरुणांना काय पाहिजे ते आम्ही देतो. त्यांना काय पाहिजे, ज्याला जे पाहिजे ते जर दिलं तर ते खुश होतं. तर जनार्दन स्वामी गुरुकुलात शिक्षण असं सांगायचे की जोपर्यंत आपलं शिक्षण होत नाही, जोपर्यंत शिक्षण शिकताय तुम्ही, मुलं असो ना तर मुली असो, मुलींनी मुलाची संगत करायची नाही, मुलांनी मुलीची संगत करायची नाही, दुराचारी मित्राची संगत करायची नाही, सतत अभ्यास आणि ब्रह्मचर्य राखणे, हे दिव्य संदेश तरुण वर्गांना द्यायचे. आणि जे मोठी मंडळी आहे त्यांना सांगायचे परदान, हे 4 गोष्टी. या मुलांना आणि मुलींना या 4 गोष्टी सांगायचे की हे तुम्ही सांभाळा, मग बघा तुमच्या जीवनामध्ये काय आनंद, तुम्ही जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला. तुम्ही फक्त सतत अभ्यास करा, मुलीची संगत नको, मुलांना सांगायचे. आणि मुलींना सांगायचे की मुलाची संगत नको. जोपर्यंत तुमचं ध्येय सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही हे करू नका. आणि दुराचारी मित्राची संगत नको. जो मित्र आपल्या ध्येयापासून बाजूला नेतोय तर त्याची संगत करू नका. आणि ब्रह्मचारी राहा जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही, जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेताय तोपर्यंत ह्या गोष्टी नको. आणि म्हणून असे तरुणी अनुष्ठानात तर त्यांना फार परिणाम होऊन जातो. कारण सगळ्यात त्यांचं चित्त ठिकाणावर, मेन ठिकाण. जसं आता मोबाईल नेलं आहे, 2-2 मिनिटाला हलो गेलो आहे की नाही ते. पण बाबांचं अशी शिकवण आहे की तुम्ही जोपर्यंत लवकर उठून स्नान विधी पूजा करत नाही तोपर्यंत मोबाईलला हात लावायचा नाही. संध्याकाळी सुद्धा मोबाईलला हात लावायचा नाही, ध्यान करायचं आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून तर ती परंपरा आहे. अशा पद्धतीनं श्लोक आहे हे, ते मन शांत होतं. आणि म्हणून तरुण मंडळी जास्तीत जास्त ते भजनं ऐकतात. आता बाबाजींच्या कृपेने भजन तर खूप ते ऐकतात. आणि परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबांचं त्यांचे जे प्रवचन आहेत ते तरुण मंडळी खूप ऐकतात. कसा आहार घेतला पाहिजे, कसं कार्य केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, कसं शिक्षण घेतलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपलं ध्येय ते केलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रेयो ही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागात शांती रनंतरम. म्हणजे सगळ्यात श्रेयस काय आहे, श्रेयस आणि प्रेयस. तरुणांना हा संदेश, मुलींना का जास्तीत जास्त मंडळी आश्रमात येतात, त्यांना सांगतात का तुमचं जे श्रेयस काय आणि प्रेयस काय. आपण काय करतो, आपल्याला आवडणारं करतो म्हणजे प्रेयस करतो. तर तुम्ही ते आपल्याला आवडणारं नका करू. श्रेयस काय म्हणजे आपलं कल्याण कशात आहे,
आपला उद्धार कशात आहे, आपलं चांगलं कशानं होईल, श्रेय ही ज्ञान अभ्यास, हे ज्ञान तुम्ही घ्या. आणि हे ज्ञान बाबांकडून, आश्रमाकडून, अनुष्ठानामधून तरुणांना मिळतं. आणि म्हणून ती मंडळी जास्तीत जास्त येतात. किती छान आहे. आपल्याला असे अजून काही प्रश्न घ्यायचे आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतो आहोत कंठभूषण संतोषगिरी महाराजांशी आपला संवाद सुरू आहे. आणि संत राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांविषयी, माधवगिरी महाराजांविषयी संतोषगिरी महाराज आपल्याशी मनसोक्त, मनमुराद आणि दिलखुलास संवाद साधतायत. आध्यात्मिक परंपरा ही जी एका वेगळ्या मार्गाने पुढे गेलेली आहे, पुढे नेतायत, त्याविषयी संवाद आपण साधतो आहोत. त्यातले काही प्रश्न आहेत, आपण महाराजांना विचारूया की महाराज, जपानुष्ठान हे आपलं मोठं कार्य आहेच आहे, पण आपल्या आश्रमातून आणखी कोणकोणते असे आध्यात्मिक कार्यक्रम वर्षभरात म्हणा किंवा सुरुवातीपासूनचे चालत आलेले आहेत? वर्षभरात जसं आषाढपासून म्हणजे 12ही महिने आपल्या आश्रमात कार्यक्रम असतात. गुरुपौर्णिमा फार मोठा कार्यक्रम कोपरगावलाही होतो आणि आपल्या नाशिक आश्रमात होतो. गुरुपौर्णिमा, त्यानंतर नागपंचमीचं अनुष्ठान, त्यानंतर जयंती महोत्सव, जनार्दन स्वामीचा जयंती महोत्सव, त्यानंतर डिसेंबरला गुरुचरित्र पारायण आणि अनुष्ठान, त्यानंतर शिवरात्रीचा मोठा महोत्सव होतो. परत अक्षयतृतीयेचं अनुष्ठान, महाशिवरात्री पण होते. आणि प्रत्येक महिन्याला प्रदोष, शुद्ध प्रदोष आणि वद्य प्रदोष. त्या शुद्ध प्रदोषला परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज त्यांचं सत्संग प्रवचन आणि महाप्रसाद सत्संग. आणि वर्षभरात जेवढे प्रदोष आहे तेवढे प्रदोष कार्यक्रम, गुरुपौर्णिमा असेल, महाशिवरात्री असेल, नागपंचमीचं अनुष्ठान असेल, जयंती महोत्सव असेल, वर्षभर कार्यक्रम चालू राहतात. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अन्नदान, सत्संग प्रवचन अशा पद्धतीनं कार्य होतं. आणि या सगळ्या सोहळ्यांमध्ये एक विभूती असते आपल्या आश्रमातून, तर त्या विभूतीबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, ती जी विभूती आहे, विभूती म्हणजे भस्म. भगवान शंकर जे लावतात ते विभूती. भगवान शंकराचंच वर्णन आहे, भस्म उठी रुंड माळा. भगवान शंकरानेच भस्म लावलेलं आहे. भगवान शंकर नेहमी स्मशानभूमीमध्ये राहतात. का ह्या सगळ्या आपल्या शरीराचं शेवटी भस्मच होणार आहे, जाळल्यानंतर भस्मच होणार आहे. आणि म्हणून भगवान शंकर तिथं स्मशानभूमीमध्ये का राहतात, तिथं एकांत असतं म्हणून. आणि अनुष्ठान त्यांना चांगलं, म्हणजे रामाचं नाव, भगवान श्रीरामाचं नाव चांगलं घेता येतं. आणि म्हणून ते भस्म फार आवडतं. ते म्हटलेलं आहे शिवस्तुतीमध्ये, जटायुभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची. त्यांना भस्म फार आवडतं. आणि म्हणून जनार्दन स्वामी हे भगवान शंकराचे भक्त आहे. त्यांचे गुरु श्री नागाबाबा तपश्चर्याच्या काळामध्ये अचानक कुंभमेळ्यावरून चातुर्मास संपवून आणि त्या येवला भागामध्ये, तालुका येवला, जिल्हा नाशिक, तिथं अंदरसूल आहे. मध्ये हां, ते 1 किलोमीटर गावाच्या तिथं अंदरसूलला, तिकडे नागेश्वराची तपोभूमी, तिथं जनार्दन स्वामींनी तपश्चर्या केली 16 वर्ष. 1 लवंग आणि तोळाभर पाणी घेऊन त्रिकाल स्नान, भगवान शंकराचं अभिषेक येते. तर असं साधना करत असताना, तपश्चर्या करताना, कुंभमेळा झाल्यानंतर सहज फिरत नागाबाबा, म्हणजे साक्षात नागाबाबा गोरख जेथे गुरु नागेश्वर मंदिर, हे मच्छिंद्रनाथ म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रनाथाचं मुख्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष, ते गोरक्षनाथ. म्हणजे असे गोरक्षनाथ म्हणजे गोरख जती, हनुमान जती, असे 9 जती, नवनाथ म्हणजे 9 जती, हनुमान जती, त्यामधली हे गोरक्षनाथ जती तिथं अचानक आले.
आणि बाबाजी तपश्चर्या भुयारामध्ये वर मग आले तर तिथं थांबल्यानंतर धुनी त्यांनी चालू केली, म्हणजे यज्ञाची धुनी चालू केली नाही का, असं धुनी बांधून ती भस्म वगैरे लावायचे. तर एक दिवस जनार्दन स्वामी त्या भुयारमध्ये तपश्चर्या करायचे. खालून आल्यानंतर म्हणे आओ मौनी आओ इधर आओ. पण त्यांना बोलून घेतलं, दीक्षा लेंगे म्हणजे दीक्षा घेणार का. जाणार स्वामी तुम्ही द्याल तर. आता अंतर्यामीच होते भगवान शंकराचे, नागबाबाच्या नागेश्वराच्या स्वरूपानं तपश्चर्या फळ आली म्हणून द्या बाबाजी. आणि म्हणून त्यांनी दीक्षा दिली. अनेक त्यांना या युगामध्ये लोकांच्या कल्याणासाठी जे जे काही लागल यंत्र मंत्र ते सगळं दिलं. विशेष म्हणजे विभूती दिली जनार्दन स्वामीला. आणि त्यांनी सांगितलं या विभूतीने ज्यांना तुम्ही द्याल त्याचं कल्याण होईल, त्याचं कल्याण होईल. म्हणून जनार्दन स्वामींनी ती विभूती कोणाला द्यायचे, विंचू चावला विभूती द्यायची, सर्प चावला विंचू द्यायचे. कोणी म्हणायचं बाबा माझं असं निकाल लागला पाहिजे, बाबाला काही येत नाही. बाबा जनार्दन स्वामींनी कधी त्यांचं स्वरूप दाखवलं नाही लोकाला का मी अमुक म्हणतोय, मी इतकं मोठा आहे नाही भगवान हे काही दाखवलं नाही. मी असं लंगडा पांगळा असं. आता सान्निध्यात राहिल्यामुळे ते बाबाजी सांगायचे हा भाऊ ही विभूती घ्या. कोणी मनोरुग्ण असेल, कोणी काही असेल, बाबा माझं हे हरवलं, बाबा माझा मुलगा गेला सापडत नाही, माझं हे होत नाही ते होत नाही, कोणत्या याला विभूतीच बाबाजी द्यायचे. कारण त्यांच्या गुरूंनी सांगितलं ना ही विभूती कल्याण करेल, म्हणजे चांगलं करेल, कल्याण करेल, उद्धार करेल. आणि म्हणून जेवढे आश्रम आहे जनार्दन स्वामीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येक आश्रमात जनार्दन स्वामींची कुटी आहे, त्यांचं मंदिर आहे. तिथून ते विभूती लोक घेऊन जातात. स्वामी जे असले, स्वामी माधवगिरीजी बाबा जर असले ते त्यांच्याकडून घेतात, नाही तर मग तिथल्या कुंडमधून ती विभूती येतात. ही विभूती फार पावर आहे. कोणतंही काम असेल ती विभूती घेऊन गेले की त्या माणसाचं काम होतं. म्हणून लोक येतात, ज्या ते लोक विभूती घेऊन जातात म्हणजे त्या त्यांचं काम होतं. आणि म्हणून म्हटलेलंच आहे तुकोबरांनी जगाच्या कल्याणात संतांची विभूती, कारण त्यांचा जे देह आहे तो कल्याणासाठी असतो. आणि म्हणून अशी विभूती म्हणजे ती पण विभूती आणि ही पण विभूती जी राख आहे ती विभूती म्हणजे गाईच्या शेणापासून, गाईचं शेण आहे ना हां गौरी, ती जाळायची आणि मग तिच्यात ती ती राख जी आहे जाळल्यानंतर ती गाळायची, मस्त गोळे करायचे, तिच्यात दूध टाकायचं, परत मळून घ्यायचे आणि ती वाळवायचे. ती वाळवून झाली का मग परत जाळायची. आणि मग ती जी विभूती ती शुद्ध विभूती मस्तपैकी. आणि अशी विभूती ज्यांना दिली, ज्यांनी लावली, सुरुवातीला जनार्दन स्वामी तपश्चर्या झाल्यानंतर घमिलभर विभूती घ्यायची जनार्दन स्वामी. दररोज पहाटे उठून, पहाटे स्नान वगैरे सगळं झालं की एवढी विभूती घ्यायची आणि सगळ्या अंगाला लावायचे. तर भगवान शंकराचंच रूप दिसायचं. असे भस्म लावायचे. आणि जो कोणी श्रमदानाला येईल, जनार्दन स्वामी अशा ठिकाणी जाऊन बसायचे जिथं विहिरीचं काम चालू असेल, मंदिराचं काम चालू असेल, आश्रमाचं काम चालू असेल, तिथं बाबा बसायचे. आणि मग कोणी दुःखी कष्टी कोणी लोक यायचे, सगळ्या क्षेत्रातले लोक यायचे, बाबा मला माझं असं झालं विभूती घेऊ. आणि त्यांना श्रमदान करायला लावायचे. 2 दगड उचल, हे श्रम कर, हे ईश्वरी कार्य आहे. जेवढा घाम तुझा गाळला जाईल तेवढं तुला याच्यातून मिळेल. आणि मग ते विभूती द्यायचे. एखाद्याला म्हणलं ना एवढं काम कर भाऊ, तुझी विभूती मी मंत्रून देतो. आणि मग ज्यांना नागाबाबांनी त्यांना जे विभूतीचे मंत्र दिले होते ते विभूतीचे मंत्र म्हणायचे आणि ती विभूती मंत्रून दिली का त्या माणसाचं काम होऊन जायचं. म्हणून विभूतीवर काम चाले, सर्व कामं चालले बाबाजींचे. जनार्दन स्वामींचं जे आतापर्यंत काम झालं आश्रमाचं, पूर्ण जेवढं बिल्डिंग असेल, आश्रम असेल, शेतीचं असेल, सगळं काम त्या विभूतीनं झालेलं. विभूती फार महत्त्वाची. अशी विभूती भगवान शंकराचा प्रसाद म्हणून लोकांना ते आजही कोणी आश्रमात आलं तर ते विभूती घेऊन जातात, विभूती लावतात आणि विभूती घेऊन जातात प्रसाद म्हणून. ते विभूतीचं फार मोठं कार्य आहे.
वा, काय सुंदर आहे. म्हणजे एका विभूतीच्या मागे केवढं हे असतं. महाराज, एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्या एवढ्या सगळ्या संवादामध्ये तुम्ही खूप ओळी इतक्या सुंदर गायलेल्या आहेत, तर हे गाणं कुठून आलं तुमच्यात? तुम्ही शिकले आहात की कसं? कारण की आता सध्याच्या काळात असं आहे की गाणं म्हटलं की तुम्हाला सूर, ताल आणि हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने यायला पाहिजे, अशी खूप चर्चा होते. आणि तुम्ही इतके सुंदर सहज गाऊन जाता आहात, तर काय सांगाल? आणि आपल्या सगळ्या भक्तांना, शिष्यांना, आपण शेवटाकडे आहोत, तर काहीतरी ऐकायला नक्कीच आवडेल. तर जनार्दन स्वामींची ही सगळी कृपा आहे. आम्ही तर म्हणत राहतो, पूर्वी टेप रेकॉर्ड राहायचं आणि ती कॅसेट असायची. तर हे टेप रेकॉर्ड आहे, हे आपला देह म्हणजे टेप रेकॉर्ड आहे, आणि त्याच्यात जी वाजल्या जाती ती कॅसेट जनार्दन स्वामींची आहे. आणि म्हणून त्यांची कृपा आहे, कारण त्यांनी म्हणले मन. तसे आमचे गुरुवर्य बापू कुलकर्णी म्हणून नाशिकचे संगीत विशारद आहे, संगीत म्हणजे अलंकार आहे. त्यांनी आश्रमातून येऊन मला काही स्वरांची साधना दिली. आमचे हरिभक्तीपारायण दळवी गुरुजी म्हणून आहे, विंचूर गवळीचे, त्यांनी वारकरी संप्रदायाचं भजन म्हणा, स्वराचं ज्ञान ते आश्रमात येऊन दिलं. आम्ही कुठं संस्थे म्हणा किंवा कुठं गेलो नाही, पण त्यांचीच कृपा. एवढे अधिकारी संगीतामधले तज्ज्ञ ते येऊन बाबा असा स्वर लावा, असं भजन म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. आणि तेव्हापासून आणि बाबाजींचा शब्द तू भजन म्हण, आणि त्यांचा आशीर्वादाने भजनं म्हणत गेलो, स्वर लागत गेलो, काही रचना करत गेलो. आणि ती रचना, ते भजन आज सगळ्या यूट्यूबवर गुरुमाऊली जनार्दन स्वामी असेल, शिवयोगी जनार्दन स्वामी असेल यूट्यूबला, या सगळ्या चॅनलवर जेव्हा जेव्हा जनार्दन स्वामीचं भजन लागतं आपल्या आवाजामध्ये, तर ती सगळी मंडळी मंत्रमुग्ध होता. आणि प्रत्येकजण सांगतो बाबा आम्ही तुमचं भजन ऐकतो बरं का. हे बाबा पंढरपूरची जेव्हा जेव्हा यात्रा आषाढी वारी असते, त्यावेळेस मोठी स्क्रीन लावलेली असती, आणि आम्ही माझा पांडुरंग म्हणून पहिली कॅसेट काढली. पूर्वी नाही का कॅसेट, पहिली कॅसेट काढली. तर म्हणे बाबा बाबा, तिथून फोन केला, व्हिडिओ कॉल केला, आणि तिथं त्या स्क्रीनवर चालू होता आम्ही जे म्हटलेलं. तो अभंग असा होता, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुःखी जीवनात, माझा पांडुरंग ऐकतो अभंग, सखा पांडुरंग ऐकतो अभंग, देव पांडुरंग ऐकतो अभंग. दरवारीला ती मंडळी ते स्क्रीनवर दाखवतो बाबा तुमचं भजन का. कारण हा जो अभंग आहे तो संत नामदेव महाराजांचा आहे. भगवान पांडुरंगाचे लाडके भक्त, प्रिय भक्त, प्रेम भंडारी, संत शिरोमणी नामदेव महाराज, कालच पुण्यतिथी झाली, संत नामदेव महाराज, त्यांचा अभंग का माझा पांडुरंग ऐकतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आणि भगवान विठ्ठल म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा कीर्तन झालं, हरिकीर्तन झालं. तेव्हासुद्धा कीर्तन चालू असताना आपली नजर तिकडं होती. तर एक पांडुरंगाचं रूप घेऊन फेटं बांधून तिकडं बसलेले होते. आणि मी म्हणलं आम्ही कॅसेटमध्ये गायलं, पण आज प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मंदिरात माझा पांडुरंग ऐकतो अभंग. आणि हाच अभंग जनार्दन स्वामी शेतात जरी असले, मन अभंग, मन रूप पातलोचनी, मन अभंग, मन गवळण त्यांना फार आवडायची. त्यांची छोटीशी कुटे असायची गवताची वगैरे, आणि आम्ही कुट्याच्या बाहेर भजनी मंडळ आलं की त्याचं भजन म्हणायचं. एक दिवस आम्ही म्हणलं, गवळण म्हणलो एक, का बाबा खोड्या नको करू माझे बाबा. ती यशोदा कृष्णाला सांगते. तर बाबा म्हणल्यानंतर त्याचा शब्द बाबा आला. तर ते गवळण झाल्यानंतर मला लगेच बोलवलं म्हणे, ते आता जे गवळण म्हणलं ना, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको, त्याला विनंती करीत होती. ते म्हणे बाबाने कधी खोड्या केल्या, असा डायरेक्ट प्रश्न विचारला. आणि मग बाबाजींची कृपा, त्यांना म्हणलं तुम्ही त्यावेळेस श्रीकृष्ण होते, आता जनार्दन रूपाने या ठिकाणी आले, भगवान श्रीकृष्णाचे तुम्ही.
आणि म्हणून त्यावेळेस श्रीकृष्णाला यशोदा माता सांगते मला बाबा खोड्या नको करू. ते म्हणे मला वाटलं गो बाबा मी काय खोड्या केल्या म्हणून तुम्ही नाही केल्या, गोकुळात केल्या. गोकुळात याने खोड्या केल्या फार. त्या अशा पद्धतीनं जनार्दन स्वामीला फार गवळण आवडायचे, भजन आवडायचे आणि त्यांचंच आशीर्वादाने आज संपूर्ण जगामध्ये युएसमध्ये परदेशामध्ये सुद्धा आपले भक्त आहेत. तिथंसुद्धा बाबाजींचे भजनं वगैरे ते ऐकतात आणि सर्व मंत्रमुग्ध होतं. म्हणजे हे सगळं स्वर, हे सगळं आशीर्वाद, हे सगळं त्यांची कृपा आहे, आपलं काहीच नाही. हे ते उरले पायकवन. जसं माऊलीने सांगितलं ना, किंबहुना तुमचे केली. म्हणजे आतापर्यंत जे काही झालं, जे काही म्हणलं तुमच्यामुळे झालं आहे. किंबहुना तुमचे केले सर्व धर्म कीर्तन सिद्धीच नेले, येथे ते उरले पायकवन. आपण फक्त त्यांचं पायक होऊन राहो त्यांच्या चरणाजवळ. आजही जनार्दन स्वामीच्या समाधीला खेटून खोली म्हणजे त्यांच्या चरणाजवळच. आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं तुला शेवटपर्यंत मी सोडणार नाही. आणि त्यांच्या जवळच आहे. अहोरात्र तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन मनो. अनन्य भावाने त्यांची सेवा करणं, त्यांच्या चरणाजवळ राहू आणि त्यांचे जे कार्य आहे धर्म प्रचार आणि प्रसार त्यावर रात्र चालू आहे त्यांच्या कृपे. वा वा. ईश्वर प्रत्यक्षात भेटतो भेटत नाही यावर चर्चा होऊ शकते, पण साधू महंतांची सेवा केल्याने, त्यांच्या सानिध्यात गेल्याने तिथे खरा ईश्वर भेटतो. ही अशी परंपरा आपल्या नाशिकच्या भूमीत राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी आपल्याला दिली. पुढे संतोषगिरी महाराज असतील, माधवगिरी महाराज असतील, ही ती परंपरा पुढे नेले. आणि आज आपण जनार्दन स्वामी महाराजांनी दिलेली शिकवण, त्यांनी सुरू केलेलं हे सगळं कार्य आपण सगळं संतोषगिरी महाराजांकडून समजवून घेतलं, ऐकून घेतलं. महाराज या निमित्ताने आपल्या स्टुडिओत आले, आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. याबरोबरच आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक. खूप खूप धन्यवाद.